कॉकरोच जनता पार्टी सद्यस्थितीला सोशल मीडियावरती धुमाकूळ घालणारा आणि ट्रेंडिंगमध्ये राहणारा एकच विषय, एकच चळवळ, जी तुम्ही पाठीमागे सुद्धा बघू शकता. बरोबर मित्रांनो, आपण त्याच मुद्द्यावरती चर्चा करतोय, तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. सद्यस्थितीला उभी राहणारी ही चळवळ, जिने सोशल मीडियावरती अनेक महत्त्वाचे पराक्रम केलेले आहेत आणि सगळ्यांच्या तोंडी हा शब्द आलेला आहे. तर नेमकी ही चळवळ आहे तरी काय? हा एक राजनैतिक पक्ष आहे का? आणि याच्या अगोदर अशा पद्धतीच्या काही गोष्टी झाल्या होत्या का? आता चर्चेत आली आहे, तर उद्या याचं काही भवितव्य आहे का? या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार, मी अमोल गाडेकर. आज चर्चा तर होणारच. या टॉपिकमध्ये आपण चर्चा करतोय कॉकरोच जनता पार्टी. मध्यंतरी एक स्टेटमेंट व्हायरल झालं होतं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, की चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहे भारताचे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या बातम्या मध्यंतरी व्हायरल झाल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की जे काही यूथ असतात, डिग्री होल्डरबद्दल ॲक्चुअली ते बोलले होते, जे चुकीच्या पद्धतीने डिग्री या ठिकाणी घेतात. तर जे यूथ असतात, या युथांची उपमा कुठेतरी त्यांनी कॉकरोच सोबत केली होती. आणि तीच गोष्ट कुठेतरी या ठिकाणी काही युवा जनरेशनच्या विद्यार्थ्यांना लागली, ज्याच्यामध्ये अभिजित दिपके नावाचा मुलगा, त्याने पुढे चालून ही एक मोहीम ट्रेंड केली. आणि आजच्या घडीला आपण बघू शकतो, की Instagram आणि सोबतच X हँडलवरती म्हणजे Twitterवरती तर अकाउंट बॅन झालेला आहे. परंतु Instagramवरती हा रेकॉर्ड या ठिकाणी केला जातो आहे. मग या कॉकरोच जनता पार्टीला बघा टुगेदर, रिसायलन्स आणि अनस्टॉपेबल अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आली. यांनी याची एक वेबसाईट बनवली आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी या मोहिमेमध्ये तुम्ही सामील व्हावं अशा पद्धतीची अपील जी तर ती केली जात आहे. मग या ठिकाणी त्यांनी कॉकरोच संदर्भात माहिती दिली. तर मुद्दा येतो, की आपल्या जीवसृष्टीतला, सजीव सृष्टीतला अतिशय महत्त्वाचा असणारा हा जो घटक आहे कॉकरोच. या कॉकरोचचं वैशिष्ट्य म्हणजे हा बिना झोपेसुद्धा राहू शकतो. किती प्रकारचा आघात झाला तर तो स्वतःला अशा पद्धतीने स्थिर स्थावर करू शकतो, की तो पुढे चालून स्वतःला जिवंत ठेवू शकतो. भरपूर साऱ्या गोष्टी कॉकरोचबद्दल आहे. मध्यंतरी एम-पी-एस-सीने आयोगाने सुद्धा कॉकरोचबद्दल प्रश्न विचारले होते. सांगायचा मुद्दा असा, की याच कॉकरोचचा मुद्दा घेऊन कुठेतरी सिस्टमच्या विरोधामध्ये रोष किंवा राग व्यक्त करण्यासाठी ही मोहीम आहे. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं, तर या कॉकरोच जनता पार्टीची कालच्याच बातमीमध्ये आहे, की 70,000 सबस्क्रायबर झाले होते. सदस्य जोडले गेले 70,000 सदस्य. विथिन 72 हॉवर म्हणजे 72 तासामध्ये 70,000 लोकं या पार्टीसोबत डायरेक्टली जोडले गेले. तर त्यामुळे अजून जास्त चर्चेत आली. त्यानंतर आपण बघू शकतो थोड्या वेळापूर्वी जर आपण बघितलं, तर Instagramवरून मी ही इन्फॉर्मेशन घेतली. 15.1 मिलियन सबस्क्रायबर याचे तर आतापर्यंत झाले Instagramवरती. 15.1 मिलियन सबस्क्रायबर जे की बाकीच्या अदर राजकीय पक्षाच्या मानाने खूप जास्त मानल्या जातील. अ, खूप कमी दिवसामध्ये जर आपण म्हटलं तर. आणि हा जो तुम्हाला या ठिकाणी फोटो दिसतोय, तो आहे अभिजित दिपके नावाचा, ज्याने ही मोहीम या ठिकाणी सुरू केली होती. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये या वेबसाईटला जर ओपन केलं तर काही महत्त्वाचे मुद्दे येतात. या मुद्द्यांमध्ये काही प्रमाणात तथ्य सुद्धा तुम्हाला दिसून येईल. आणि पुढे चालून याचं भवितव्य कसं राहील यावरतीही आपण चर्चा करूया. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जर ती वेबसाईट ओपन केली, तर वेबसाईटवरती तुम्हाला असं काहीसं पेज दिसतं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय चॅप्टर 1 मध्ये अवर मोमेंट्स व्हिजन. काय आहे यांचं व्हिजन? सो वी आर नॉट हिअर टू सेट अप अनदर पीएम केअर्स हॉलिडे इन डावोस ऑन टॅक्सपेयर सॅलरी स्लिप ऑर रिब्रँड करप्शन ॲज स्ट्रॅटेजिक स्पेंडिंग. वी आर हिअर टू आस्क लाउडली रिपीटेडली इन रायटिंग व्हेअर द मनी वेंट. हे सरळ-सरळ एक प्रकारची या ठिकाणी उपहासात्मक टिप्पणी करण्यात आलेली आहे. सरकारच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करण्यात आला, की आम्ही या ठिकाणी जो जमा झालेलो आहोत, तो या ठिकाणी कशासाठी जमा झालोय? तर सरकारी जे काही खर्च वगैरे आपण बघतोय, त्यासाठी न जमा होता आम्ही या ठिकाणी आवाज मोठ्याने बोलण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलो आहोत. मग हा मुद्दा झाल्यानंतर आपण जर पुढे गेलो, तर व्हॉइस ऑफ द लेझी अँड अनएम्प्लॉयमेंट हे त्याचं सर्वात पहिलं पेज आहे. म्हणजे या ठिकाणी पार्टीत जॉइन जर तुम्हाला व्हायचं असेल, तर जॉइन होण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम लेझी असणं, म्हणजे आळशी असणं गरजेचं आहे. कारण तो उपरोधात्मक टोला होता, ज्या ठिकाणी चीफ जस्टिसचा मुद्दा येतो. आणि तुम्ही अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगार असणं गरजेचं आहे. खरं तर मित्रांनो, भारतामध्ये सद्यस्थितीला बेरोजगारी आणि दरिद्री हे जे काही 2 महत्त्वाचे पैलू आहे, याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती वादंग सुद्धा आहे. मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुद्धा होते आहे. परंतु फॅक्ट असा आहे, की खरंच आजचं युवा जनरेशन बेरोजगारीच्या विळख्यात गुंतत चाललेलं आहे. आणि त्या अनुषंगाने यांच्या मागणीमध्ये कुठेतरी बघितलं तर एक पॉझिटिव्हनेस दिसतो, की फॅक्ट वरती हे गोष्टी बोलल्या जात आहेत. द पॉलिटिकल पार्टी ऑफ द पीपल द सिस्टम फॉरगेट टू काउंट 5 डिमांड्स, 0 स्पॉन्सर्स, 1 लार्ज स्टबर्न स्वॅप. मग या ठिकाणी सांगितलं, की हे डिमांड करताय पॉलिटिकल पार्टीची. पण आता याच्यात बघूया आपण पुढे चालून काय महत्त्वाचे मुद्दे येतात. मग जर आपण याचा क्रायटेरिया चेक केला,
तुम्हाला जर ही पार्टी जॉइन करायची असेल तर वेबसाईटवरती येतं बघा. तुम्ही अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगार असणं गरजेचं आहे. तुम्ही आळशी असणं गरजेचं आहे. तुम्ही 24 तास ऑनलाईन असलं तरी चालतं. दिवसातले 11 तास जरी तुम्ही ऑनलाईन असेल, तर तुम्ही पूर्णपणे ऑनलाईन जे काही राहता, तर ते तुम्ही या ठिकाणी कॅपेबल आहात. आणि कांट रॅन्ट प्रोफेशनली म्हणजे तुम्ही या ठिकाणी अजूनही कुठल्याही पद्धतीने प्रोफेशनल व्यवसाय म्हणा किंवा व्यापार म्हणा करत नाहीये. असे जे आपण म्हणतो ना वाया गेलेले लोकं, अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला डिझाइन केलं. ते स्वतः सांगताय किंवा या टर्म्स एंड कंडिशन आहे किंवा आम्ही काहीच करत नाहीये आणि आमच्यासाठी आहे. म्हणजे हा एक प्रकारचा रोष व्यक्त करण्याचा सरळ-सरळ मुद्दा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. आणि मग जॉइन द पार्टी दिलं. मग या ठिकाणी आपण बघितलं तर यांनी यांचा मॅनिफेस्टो म्हणजेच घोषणापत्र, जाहीरनामा आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा प्रसिद्ध केलंय. आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जसं की 5 मुद्द्यांना यांनी या स्टार्टिंगला या ठिकाणी हात घातलाय. पहिला मुद्दा आहे, इफ द सीजेपी कम्स इन पॉवर, नो चीफ जस्टिस शाल बी ग्रँटेड ॲज राज्यसभा सीट ॲज अ पोस्ट रिटायरमेंट रिवॉर्ड. जर हा कॉकरोच जनता पार्टी पक्ष सत्तेवरती येतो, तर जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारताचे सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश असतात, यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून नियुक्त करता येणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, इफ एनी लेजिट वोट इज डिलीटेड वेदर इन अ सीजेपी और ऑपोजिशन रूल स्टेट ऑफ सीईसी शाल बी अरेस्टेड अंडर यूएपीए आज टेकिंग अवे वोटिंग राइट्स ऑफ सिटीजन इज नो लेस दॅन टेररिझम. या ठिकाणी सरळ यांनी सांगितलंय की एखादं वैध मत जर या ठिकाणी बाद केल्या जातंय, तर तो आतंकवादापेक्षा सुद्धा, दहशतवादापेक्षा सुद्धा मोठा गुन्हा या ठिकाणी मानला जाईल. आणि या ठिकाणी यूएपीए कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्यावरती सरळ खटला दाखल केला जाईल. म्हणजे व्हॅलिड मताची किंमत महत्वाची हे सांगितलं जातंय. वुमन शाल रिसीव्ह 50% रिझर्वेशन नॉट 33 विदाउट इन्क्रीजिंग द स्ट्रेंथ ऑफ पार्लमेंट. ॲडिशनली 50% ऑफ ऑल कॅबिनेट पोझिशन शाल बी रिझर्व्ह फॉर वुमन. महिलांसाठी या ठिकाणी सांगितलं गेलं की 50% रिझर्वेशन राहणार आहे. 33%च्या जागी कुठल्याही पद्धतीने पार्लमेंटच्या खासदारांची संख्या न वाढवता आम्ही 33% या ठिकाणी आरक्षण जे देण्याचा सरकार प्रयत्न करतो आम्ही 50% या ठिकाणी देणार. ऑल मीडिया हाऊसेस ओन्ड बाय अंबानी अँड अदानी शाल हॅव देअर लायसेन्सेस कॅन्सल टू मेक वे द फॉर ट्रुली इंडिपेंडंट मीडिया बॅक अकाउंट ऑफ गोदी मीडिया अँकर शाल बी इन्व्हेस्टिगेटेड. तर असं सांगितलेलं आहे की अंबानी अदानी यांच्या अधिपत्याखाली किंवा यांच्या लायसन खाली जे काही या ठिकाणी चॅनल चालतात, न्यूज मीडिया चॅनल, त्यांना या ठिकाणी बॅन केलं जाईल. आणि सोबतच जे पत्रकारिता व्यवस्थित करणार नाहीत त्यांच्यावरती सुद्धा एक प्रकारची आग ओकण्याचा प्रयत्न केलाय. आणि काही अकाउंट सुद्धा या ठिकाणी बॅन केले जातील. 5वा आहे, एनी एमएलए और एमपी हू डिफिक्ट फ्रॉम द वन पार्टी टू अनदर शाल बी द बॅन फ्रॉम कन्सिस्टिंग इलेक्शन अँड फ्रॉम होल्डिंग एनी पब्लिक ऑफिस फॉर अ पिरियड ऑफ 20 इयर. हा मुद्दा तर नेहमी आपल्या भारतामध्ये चर्चेला जातो की कुठलाही व्यक्ती कुठल्याही पक्षामध्ये कधीही जातो, कधीही एंट्री करतो, कधीही दुसऱ्या पक्षाचं तिकीट त्याला भेटून जातं. अशा सिच्युएशनमध्ये एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये कुठलाही आमदार आणि खासदार जाणार असेल, तर त्या सिच्युएशनमध्ये ही जी काही कॉकरोच जनता पार्टी आहे, ही असं सांगतीये की आम्ही त्याला 20 वर्षासाठी बॅन करू. मुद्द्यांचा जर विचार केला तर मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा कुठलाही राजकीय पक्ष सद्यस्थितीला तरी नाही. मग या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा याचं भवितव्य जरा अजूनही आपल्यासाठी धुसर दिसून येऊ शकतं. मग या 5 मुद्द्यांच्या आधारावरती गेल्यानंतर ज्याचा जो काही आपण म्हणू शकतो, ज्याने ही मोहीम चालवली, चळवळ चालवली, तर तो आहे अभिजित दिपके. हा नेमका कोण आहे याबद्दल जाणून घेणं औत्सुक्याचं ठरतंय. तर बघा, मास्टर ऑफ सायन्समध्ये त्यांनी शिक्षण जे तर ते घेतलं होतं बोस्टन युनिव्हर्सिटीमधून. पब्लिक रिलेशन या विषयामध्ये 2 वर्षाची त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतलेली, मास्टर डिग्री पूर्ण केलेली आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यापूर्वी त्यांनी पुणे, महाराष्ट्र येथे नामांकित कंपनीत पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले आहे, म्हणजे जर्नलिझम आहे. आणि राजकीय मोहिमांमध्ये सक्रिय केल्यानंतर अमेरिकेतील विद्यापीठामध्ये अर्ज करण्यासाठी ते 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगर या मूळ गावी परतले. तर आता याचा मुद्दा आहे अभिजित दिपकेचा. तर हा व्यक्ती आहे मित्रांनो, आम आदमी पार्टीच्या डिजिटल मीडिया रणनीतीचा मुख्य रचनाकार म्हणून या व्यक्तीला ओळखलं. आता भरपूर सारी टीका या ठिकाणी या व्यक्तीवरती सुद्धा होती की हा आम आदमी पक्षाचा व्यक्ती आहे आणि मुद्दामून बाकीच्या पॉलिटिकल पार्टींना टार्गेट करण्यासाठी यांनी ही मोहीम छेडलेली आहे. त्याच्या मीम मोहिमेमुळे तरुणांमध्ये पक्षाची लोकप्रियता वाढली, ज्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यासाठी झाला. मग हे रणनीतिकार असल्या कारणाने या ठिकाणी हा मुद्दा नेहमी चर्चेत येत आहे. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात कम्युनिकेशन फेलो आणि नंतर दिल्ली शिक्षण विभागात कम्युनिकेशन ॲडवायझर म्हणून काम पाहिलेले आहे. आणि मग 16 मे 2026 रोजी उपरोधिक सोशल मीडिया चळवळ सुरू केली, ज्याला अवघ्या काही दिवसात 1 लाखाहून अधिक लोकांनी ऑनलाईन पाठिंबा.
आता महत्त्वाचा मुद्दा ठरतो, की भारतामध्ये अशा काही चळवळी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात आणि या चळवळीच्या पार्श्वभूमीवरती लोकं त्याला ऑनलाईन पद्धतीने सपोर्ट देखील मोठ्या प्रमाणावरती करत असतात. पण महत्त्वाचा मुद्दा येतो, की ज्यावेळेस याची अंमलबजावणी किंवा इम्प्लिमेंटेशनचा मुद्दा येईल, त्यावेळेस कितपत ही कॉकरोच जनता पार्टी तुम्हाला पुढे चालून तिचं भवितव्य निर्माण करताना दिसून येईल, हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आता याच्यासाठी याला जर राजनैतिक पक्ष बनायचा असेल, तर निवडणूक आयोगाची मान्यता लागणार. त्यासाठी यांना स्वतःचा परफॉर्मन्स काही राज्यामध्ये, केंद्रशासित प्रदेशामध्ये दाखवावं लागणार. संघटन मजबूत करावं लागणार आणि त्याच नंतर याला पक्षाचा दर्जा म्हणून जे तर निवडणूक आयोगाकडून भेटेल. मग पक्षचिन्ह काय असेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आजही ऑथेंटिक दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या नाही. तर ही एक महत्त्वाची चळवळ आहे मित्रांनो आणि या चळवळीला आजची युथ जनरेशन मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा देत आहे. परंतु ऑनलाईन पाठिंबा देण्यामध्ये आणि ऑफलाईन अंमलबजावणी करण्यामध्ये खूप मोठा फरक जो आहे तो आपल्या या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. तर मुद्द्यांमध्ये तथ्य आहे का? हे मुद्दे तुम्हाला योग्य वाटताय का? जेन जीचा आक्रोश तुम्हाला याच्यामधून दिसतोय का? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता आणि ओव्हरलूक आपण करण्याचा प्रयत्न केला, की नेमकं हे जे कॉकरोच जनता पार्टी आहे, हिचा मुख्य उद्देश जो आहे तर तो काय आहे? आणि तुम्ही या उद्देशासोबत आहात का? जे काही असतील तुमच्या कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.